रामकृष्णजी. आज श्री संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने आपण थोडं चिंतन करणार आहोत. सर्वप्रथम तर मला असं वाटतं गाडगे बाबांच्या आवडीचं भजन आपण करूया. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला, वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. भगवान श्री कृष्ण भगवान की जय. श्री संत गाडगे बाबांची आज पुण्यतिथी आहे. गाडगे बाबाच्या संदर्भाने आपण चिंतन करणार आहोत. त्या अगोदर गाडगे बाबांसारख्या संतांचे आपल्यावरती थोर उपकार आहे म्हणून श्री संत तुकोबारायांचा संतांचं वर्णन करणारा एक अभंग आपल्यासमोर मांडतो आणि मग गाडगे बाबांचं चरित्र आणि तो अभंग याचं थोडक्यात आपण चिंतन करूया. तुकोबारायांचा असा अभंग आहे, तो सर्वांच्या परिचित असा अभंग असावा, सांप्रदायिक अभंग. हा अभंग सर्वांच्या जवळजवळ सर्वांच्या परिचयात आहे. तुकोबाराय म्हणतात, काय संतांचे उपकार सांगायचे, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, आय तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मज जगी सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, आय काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा. तुकोबारायांचा हा संत प्रकरणातला अभंग आणि अभंग घेण्याचं कारण एवढंच की आज अशा संतांची पुण्यतिथी आहे. एक कर्मयोगी संत, ज्यांना समाज सुधारक म्हणता येईल, ज्यांना क्रांतिकारक म्हणता येईल, ज्यांना युग पुरुष म्हणता येईल, ज्यांना दीन दुबळ्यांचे कैवारी म्हणता येईल, ज्यांना खऱ्या अर्थानं समाज सुधारक असंही म्हणता येईल, साधू म्हणता येईल, देव म्हणता येईल, संत म्हणता येईल, असे आमचे विदर्भातले गाडगे बाबा यांची आज पुण्यतिथी आहे. काय हो गाडगे बाबा म्हणजे काय, काय असं कसं हे नाव गाडगे बाबा? काय गाडगे त्यांचं आडनाव आहे का? नाही नाही. हे बघा, महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांना गाडगे बाबा म्हणजे काय हे माहिती आहे. गाडगे बाबांचं मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असं असून ते परीट समाजात जन्माला आले महाराज. गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 मध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेणगाव येथे झाला. आणि डेबूजी त्यांचं नाव, आईचं नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर, परीट समाजातला जन्म आहे. मुळात गरिबी, प्रतिकूल परिस्थिती, आणि मग अशा परिस्थितीमध्ये गाडगे बाबा म्हणजे डेबूजी हे आपलं शेतीचं काम करायचे, गुरंढोरं चारायचे. कधी मामाकडे मूर्तिजापूर तालुक्यामध्ये मामाकडे राहायचे, तिथे गुरेढोरे चारायचे. मुळात गरिबी हे 5वीला शिवली महाराज. पुढे जाऊन झिंगराजींचं निधन झालं. कशामुळे निधन झालं? दारूच्या व्यसनापायी डेबूजींचे वडील झिंगराजी म्हणजे गाडगे बाबांचे वडील मरण पावलेत. मला सांगा, कोळ्या वयामध्ये
आपले वडील गेले आणि ते एका व्यसनाच्यामुळे गेले, काय मनावर परिणाम झाला असेल नाही का? डेपोजींचा विवाह झाला, लवकरच विवाह झाला 1892 मध्ये. 1892 म्हणजे बघा आता 1876 आणि 1892 म्हणजे 16व्या-17व्या वर्षी महाराजांचा विवाह झाला. आणि नंतर विवाहाच्या नंतर त्यांना 4 मुली झालीत. आणि त्यांचं बारशाच्या दिवशी अशीच त्यावेळी ती प्रथा होती महाराज, बारशाला त्या ठिकाणी गोडधोडच्या ऐवजी मच्छी, मटण, दारू हा बेत राहायचा. त्या काळामध्ये गाडगेबाबांनी आपल्या मुलीच्या बारशाच्या दिवशी त्या ठिकाणी गोडधोडाचं जेवण दिलं आणि ती प्रथा मोडीत काढली. घटना छोटीशी असेल, पण या घटनेतून एक जो पायंडा पडलेला आहे, एक जो वाईट पायंडा पडला, त्याला मोडकळीस काढण्यासाठी उचललेलं मोठं पाऊल म्हणजे क्रांती नाही. म्हणून मी बोलत असताना असं बोललो की गाडगेबाबा हे समाज सुधारक होते, क्रांतिकारकही होते, साधवानी देव तर होतेच होते. त्याचंही कारण तुम्हाला सांगतो. मी तुकोबारांचा अभंग सांगितला आणि मुद्दामून गाडगेबाबांची पुण्यतिथी आहे म्हणूनच तो सांगितला की काय सांगू आता संतांचे उपकार. गाडगेबाबांचे आपल्या समाजावर खूप मोठे उपकार आहे महाराज. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसावर गाडगेबाबांचे उपकार आहे. पण ठीक आहे, गाडगेबाबांचे उपकार आहेत, पण तुम्ही त्यांना संत का म्हणता असं जर मला कोणी विचारेल आणि तुम्ही हा अभंग का म्हणताय असं विचारेल, तर माझ्याजवळ पूर्णपणे त्याचं उत्तर आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. गाडगेबाबा हे संत आहे. अहो संतच कशाला, मी तर म्हणणार गाडगेबाबा देवही आहेत. मला गाडगेबाबांना देव बनवून त्यांच्यातलं मोठे पण कमी करायचं नाही, कारण संत हे देवापेक्षाही मोठे आहे याची मला जाण आहे. मी देव का म्हणतो, कारण असं आहे, जे साधू संत, जे सज्जन लोक त्या ठिकाणी जनतेची सेवा करण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी आपलं दुःख विसरून त्या ठिकाणी इतरांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना संत म्हणतात. आपल्याला माहिती आहे, जे दीन दलित दुबळ्यांना जवळ करतात, जे रंजले गांजले त्यांना जवळ करतात, तेच साधू आहेत आणि तेच संत आहे नाही का? तुकोबारांचा प्रसिद्ध अभंग आहे, जो गाडगेबाबांना लागू होतो. जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देव कुठे जाणावा, तेथेची जाणावा. म्हणजे तेथे म्हणजे कुठे, जो साधू आहे तिथे. साधू कोण आहे, साधूची व्याख्या तुकोबारायांनी केली. जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. मग गाडगेबाबा हे जर रंजले गांजल्यांचं दुःख पुसणारे होते, तर म्हणून ते संत साधू या पदवीला प्राप्त होतात, म्हणून ते साधू आणि संत ठरतात. म्हणूनच मी म्हणतो, काय सांगू आता संतांचे उपकार. म्हणून गाडगेबाबांचे उपकार सांगण्यासाठी त्यांच्या उपकाराचं वर्णन करण्याचं, उपकाराचं वर्णन करता येतच नाही. म्हणून काय शब्द आला, काय हा शब्द केव्हा येतो का हो? काय तुमच्याकडे काय कसं काय वातावरण? ओ काय सांगू तुम्हाला, काय सांगू म्हणजे सांगता येत नाही, त्यावेळेस काय सांगू असं म्हणतात का हो? कसं आहे काय आमचं, अहो काय सांगावं तुमचं बाबा, काय तुमची श्रीमंती, काय तुमची श्रीमंती म्हणजे सांगता येत नाही. काय हा शब्द कधी कधी सांगता येत नाही या अर्थाने घ्यावा लागतो. तसं इथे गाडगेबाबांचे उपकार किती, तर काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. आणि मग संतांचे उपकार काय सांगू असं तुकोबार म्हणतात. गाडगेबाबा हे संत आहेत. ते संत का आहेत हे सांगत असताना मी असं सांगितलं, जे कारंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आता महाराज असं आहे, साधू
साधू त्यालाच म्हणावं जे. तुकोबारांत आणखी एक अभंग सांगू का? तुका म्हणे तेची संत, तुका म्हणे तेची संत, जे आघात सोसती, जे आघात सोसती. तुका म्हणे तेची संत, जे आघात सोसती. संत म्हणजे महाराज आघात जे सोसतात तेच संत आहे. आणि गाडगेबाबांनी आयुष्यभर तेच केलं महाराज. असं आहे, लग्न झालं गाडगेबाबांचं आणि 12 वर्षांनी म्हणजे 1 फेब्रुवारी 1905 त्यांनी आपल्या घरादाराचा त्याग या घरादाराचा त्याग करून डेबूजी हे घरदाराचा त्याग करून बाहेर निघाले, तीर्थाटनाला निघाले महाराज. तीर्थयात्रे गेले आणि काय केलं? सर्वस्वाचा त्याग केला. अंगावरती चिंध्या पांघरल्या महाराज, चिंध्यांचे कपडे व स्वच्छ, हातामध्ये खराटा, एका हातामध्ये गाडगं म्हणजे मातीचं एक भांड. जायचं, तीर्थाटन करायला लागले. तीर्थाटन केल्यानंतर त्यांना कळलं की स्वतःसाठी जगण्यापेक्षा, स्वतःचा संसार सांभाळण्यापेक्षा या जनतेचा संसार सांभाळला पाहिजे. कारण ही जनता दिशाहीन झाली, ही जनता अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकली आहे महाराज. ही जनता कशालाही देव म्हणते, कशालाही संत म्हणते, कर्मकांडाच्या मागे लागली, नको तिथे धावते आहे. भूत बाधा, देवधर्म, अंधश्रद्धा, तीर्थ, प्रसाद या गोष्टीमध्ये अडकली महाराज. गाडगेबाबांचा या प्रकरणाला विरोध होता. म्हणजे काय होतं महाराज? माणसाच्या अंधश्रद्धेला गाडगेबाबांचा विरोध होता. गाडगेबाबा म्हणतात, अरे बाबा, बकरा कापता देवाजवळ, कशाला कापता रे बकरा? म्हणे मला लेकरू झालं पाहिजे म्हणून बकरा कापतो, लेकराचं भलं झालं पाहिजे म्हणून बकरा कापतो. मग गाडगेबाबा विचारायचे, का रे हे बकरा कोण आहे रे? बकरीचं पिलू कोणाचं पिलू आहे? म्हणे बकऱ्याचं आहे. मग बकरा कोणाचा आहे? म्हणे देवाचा आहे. बरं, मग तुझं पिलू कोणाचं आहे? म्हणे माझं आहे. तू कोणाचा आहे? म्हणे मग देवाचा आहे. अरे मग तुझ्या मुलाला सुखी ठेवासाठी त्या बकऱ्याच्या मुलाला तू बळी देतो. मग बकऱ्याचं पिलू ही देवाचंच पिलू आहे, तुझंही पिलू हे देवाचंच पिलू आहे, तर तुझ्या मुलाचा बळी का देत नाही? असं म्हणून गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून महाराज त्या ठिकाणी निरुत्तर करायचे. गाडगेबाबा कीर्तन करत, समाज प्रबोधन करत. गाडगेबाबांचं कीर्तन म्हणजे आताचं आपला थाटमाटाचं कीर्तन नव्हतं महाराज. गाडगेबाबा एखाद्या गावात जायचे आणि सर्वप्रथम खराटा घेऊन गावाची स्वच्छता करायची महाराज. संबंध गाव स्वच्छ करायचे, गटारी स्वच्छ करायचे आणि रात्री त्या गावात कीर्तन करायचे. आणि कीर्तन करताना सुद्धा गाडगेबाबांची कीर्तनाची पद्धत म्हणजे खूप मोठं तत्वज्ञान सांगून मी खूप हुशार आहे असं दर्शनाचा त्यांचा प्रयत्न नव्हता. तर समाजातल्या अनिष्ट प्रवृत्ती घालवण्यासाठी, अंधश्रद्धा घालवण्यासाठी, भेदाभेदाचं निर्मूलन करण्यासाठी गाडगेबाबा कीर्तन करत आणि तुकोबारायांच्या अभंगाचे प्रमाण देत महाराज. गाडगेबाबा म्हणत, का रे तीर्थाला जाता, तीर्थाटन करता आणि मग तिथे जाऊन करताय काय तुम्ही? तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. आणि तुकोबारायांचं प्रमाण द्यायचे, अरे तीर्थाच्या ठिकाणी देव आहे का? सज्जनांच्या ठिकाणी देव आहे हा तुम्ही केव्हा जाणार? दीन दुबळ्यांची सेवा करणं हीच परमात्म्याची सेवा आहे, हे कधी तुम्हाला कळेल? गाडगेबाबा पंढरपूरला जात. अहो पंढरपूरला जात म्हणजे काय? गाडगेबाबांचं शेवटचं कीर्तन जे झालं ना महाराज, ते 14 नोव्हेंबर 56 जे शेवटचं कीर्तन झालं ते पंढरपूरलाच झालं. आणि नंतर मग 20 डिसेंबर 1956 गाडगेबाबांनी आपला देह ठेवला. मी का सांगतो आहे? गाडगेबाबा पंढरपूरला जात नव्हते असं नाही. गाडगेबाबा पंढरपूरला जात होते, पण दिनदुबळ्यामध्ये विठोबाला पाहत होते. घाटावरती जाऊन घाट साफ करायचे, स्वच्छ करायचे आणि म्हणायचे, अरे तुमचा घाट स्वच्छ नाही, तुमच्या गल्ल्या स्वच्छ नाही, तुमच्या देवाला आवडेल कसं रे एवढी अस्वच्छता? म्हणून अस्वच्छता करू नका, स्वच्छता राखा. स्वच्छतेचा संदेश देणारा
सर्वप्रथम जर कोणी संत होऊन गेला असेल तर ते गाडगे महाराज आहे महाराज. आजही आपण आपल्या सरकारच्या तर्फे गाडगे बाबा ग्राम स्वच्छता मोहीम राबवतो की नाही? कुठून आली? गाडगे बाबांपासून आली. पण गाडगे बाबांनी लोकांना सांगितलं नाही हो स्वच्छता करा, किंवा फोटो पुरता खराटा घेऊन आमचे फोटो आम्ही पेपरमध्ये छापावे म्हणून नाहीत. गाडगे बाबा जायचे, संबंध गाव स्वच्छ करायचे आणि मगच कीर्तन करायचे. लहान लहान गोष्टीतून गाडगे बाबांनी लोकांना एक वेगळा संदेश दिला. गाडगे बाबा म्हणायचे, गाडगे बाबांची 10 सूत्रे होती महाराज. 10 सूत्र त्यांनी सांगितले. कोणते 10 सूत्र? पहिलं सूत्र त्यांनी सांगितलं, भुकेलेल्याला अन्न द्यावं. दुसरं त्यांनी सांगितलं, तहानलेल्याला पाणी द्यावं. तिसरं त्यांनी सांगितलं, वडे नागडे जे आहेत त्यांना वस्त्र द्यावं. गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करावी हे चौथं सांगितलं. 5वं सांगितलं त्यांनी, बेघरांना आश्रय द्यावा. अंध पंगूंना औषधे द्यावी. बेरोजगारांना रोजगार द्यावा. मुक्या प्राण्यांना अभय द्यावं. गरीब तरुण तरुणींचा विवाह करून द्यावा. गोरगरिबांना शिक्षण मोफत द्यावं. ही दशसूत्री त्यांची होती. बघा, गाडगेबाबांनी कधी परब्रह्म मोक्ष मुक्ती इथपर्यंत गाडगेबाबा गेलेच नाही. त्यांनी सांगितलं, अरे लोकांना या दीन दैन्य अवस्थेतून, अंधश्रद्धेतून, व्यसनातून दूर करणं, त्यातून मुक्ती मिळवणं हीच खरी मुक्ती नाही का? दारूच्या व्यसनाच्या पायी अनेकांची त्या ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त होत होती. सावकारीच्या कर्जाच्या खाली समाज दबल्या जात होता. सावकारीचं ओझं समाजावरती होतं. हुंडा पद्धत खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढत चालली होती. पशु हत्येचं प्रमाण वाढलं होतं. अंधश्रद्धेच्या नावाखाली देवाला बळी द्यायचे प्रकार वाढले होते. अशा परिस्थितीमध्ये गाडगेबाबांनी खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन केलं आणि लोकांना जागृत केलं आणि खरा देव सांगितला की बाबा, देवाला नको रे ही पशुहत्या. अरे जो जगाला पोचतो तो तुमच्या त्या बकऱ्या खाल्ल्याने संतुष्ट होईल का? गाडगेबाबा म्हणायचे, पोषितो जगासी एकलाची. तुकोबांचं प्रमाण द्यायचे ना, कारे नाठविषी कृपाळू देवाशी पोषितो जगासी एकलाची. पृथ्वी जेणे तृप्त केली त्याशी यशोदा भोजनकारी असलेला भगवान परमात्मा माझा देवकीनंदन गोपाला, ज्याने पृथ्वीला तृप्त केलं, त्याने कुठं तुम्ही कोंबडं बकरं कापून तो तुम्हाला तृप्त होईल का? असं गाडगेबाबा सांगायचे आणि लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालायचे महाराज. असे गाडगेबाबा मी सांगितलं ना तुम्हाला, मोठे समाज सुधारक महाराज, मोठे क्रांतिकारक, अंधश्रद्धेला त्या ठिकाणी निर्मूलन करणारे आणि श्रद्धेचं बीज पेरणारेही होते. दीनदुबळ्यांना मदत करणं हाच त्यांचा खऱ्या अर्थानं हेच त्यांचं धोरण होतं महाराज. हे धोरण काय नवीन आहे का? अहो, संत साहित्यामध्ये आपल्याला हेच सांगितलं आहे. मी तुकोबांचा तुम्हाला अभंग सांगितला, अनेक अभंग असे आहेत. तुकाराम महाराजांचे अनेक अभंग मला असे सांगता येईल की ज्या अभंगामध्ये त्यांनी आपल्याला हेच सांगितलं की बाबा रे, परोपकार करा, कुणाच्या मदतीला जाऊन जा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. हे जग विष्णुमय आहे. जगतामध्ये सर्वांच्या ठिकाणी देव वास करतो. हा ज्या जातीचा तो त्या जातीचा, हा भेद नको. भेद भ्रम अमंगळ हे तुकोबारायांनी सांगितलं ना महाराज. गाडगे बाबा फक्त तुकाराम महाराजांना गुरु म्हणायचे आणि सांगायचे, माया कोणी गुरु नाही, मी कोणाचा गुरु नाही, माया कोणी शिष्य नाही. गाडगे बाबांचे वाक्य आहेत. मला गाडगे बाबा सांगायचे, मी कोणाचा गुरु नाही, माया कोणी शिष्य नाही. म्हणजे मी कोणाचा गुरु नाही, माया कोणी शिष्य नाही. पण तुकोबारायांना गुरु म्हणून त्यांनी तुकोबांचे प्रमाण द्यायचे. ते तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वेदावेद भ्रम मंगळ. अरे तुम्ही कशाला कुणाच्या मागे लागता रे? याला साधू म्हणतात, त्याला संत म्हणतात, त्याच्या अंगात येते म्हणतात, त्याच्याजवळ बकरा कापता, याच्याजवळ कोंबडं कापता. हे चुकीचं आहे ना. कशाला हे करता म्हणून महाराज सांगायचे. अरे भस्म डोक्याला लावलं,
केस वाढवले, हाती दंड घेतला, तीर्थाला गेलं. म्हणजे काय तुम्ही काय साधू झाले का? महाराज म्हणत नाही. तुकोबारांनी सांगितलं नाही, तेच गाडगे बाबा सांगायचे. भव्य भस्मदंड न लगे काठी, भस्मदंड न लगे काठी, भस्मदंड न लगे काठी, तीर्थाटनी भ्रमण, तीर्थाटनी भ्रमण, भस्म दंड न लगे काठी. याची आवश्यकता नाही. मग करायचं काय? मग साधू कोणाला म्हणायचं? गाडगे बाबांना साधू आणि संत का म्हणायचं आहे? कारण साधू आणि संत ज्यांना म्हणायचं हे तुकोबारायांनी सांगितलं, नाथ महाराजांनी सांगितलं, ज्ञानदेवरायांनी सांगितलं, नामदेवरायांनी सांगितलं. ते गाडगे बाबांच्या ठिकाणी सर्व असल्यामुळं ते संत आहेत. म्हणून काय सांगू आता? संताचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. त्यांच्या ऋणातून मुक्त होता येणार नाही. अहो, आम्ही विदर्भवासी तर कधीच मुक्त होऊ शकत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. विदर्भामध्ये जवळपास 90% पशुहत्या बंद आहे महाराज. पशुहत्या म्हणजे देवाला बळी चढवण्याची जी प्रथा आहे ती विदर्भातून जवळजवळ आता नाहीशी झाली. आणि याचं मोठं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते गाडगे बाबाला आहे. गावोगावी जायचे, जत्रेच्या ठिकाणी जायचे आणि सांगायचे, अरे कशाला मारता रे बकऱ्याला, कोंबड्याला, मला मारा. गाडगे महाराजांनी लोकांच्या मनावरती असं बिंबवलं महाराज. आणि खऱ्या अर्थानं लोकांना पशुहत्येपासून त्या ठिकाणी प्रवृत्त केलं. असे गाडगे बाबा. जसं मी म्हटलं की ते संत का? कारण त्यांनी स्वतःवरती प्रेम कधी केलंच नाही. दया करणे पुत्राशी, तेची दासा आणि दासी, हे ज्यांच्याकडे असतं ते संत असतात. गाडगे बाबा त्याला त्या ठिकाणी गाडगे बाबांना हे सर्व तसं तसं लागू होते. म्हणून मी म्हटलं त्यांना संत म्हटलं. आणि काय सांगू आता? संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे दाशी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. असे असलेले गाडगे बाबा जे जनसामान्यासाठी बुडता आहे, जना न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या किंवा म्हणून कळवळा येत असे. असे असलेले गाडगे बाबा तेच देव आहे, तेच भगवंताची मूर्ती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती, दया करणे पुत्राशी, तेची दासा आणि दासी. अशा प्रकारे असे संत गाडगे बाबा. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबारायांनी जे म्हटलं ते पण गाडगे बाबांना लागू होते. तुकोबारा म्हणतात, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती. सहजतेनं गाडगे बाबा काही गोष्टी सांगायचे, सहजतेनं सांगायचे, सहज बोलता बोलता बोलायचे, बोलायचे. का रे? दगडाच्या मूर्तीला दगडाच्या मूर्तीची सेवा केली, दगडाच्या मूर्तीला मंदिराला पैसे दिले, मंदिर बनवले, म्हणजे तुम्ही मोठे झाले का? तुम्हाला पुण्य मिळते का? तुमचं भलं होईल का? तुम्हाला पैसे मिळतील का? तुम्हाला धन मिळेल का? कशामुळे? दगडाच्या देवाची पूजा केल्याने. अरे मग दगडाच्या देवाची पूजा केल्याने जर हे सर्व मिळालं असतं तर दगडाची मूर्ती विकणाऱ्याला किती मिळालं असतं? सहजतेने असं म्हणून जायचे. यालाच म्हणतात सहज बोलणे हित उपदेश. आणि हे पुन्हा 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 सांगायचे. आणि मग अनेकदा सांगून सायास करून प्रयत्नपूर्वक लोकांमध्ये ते बिंबवण्याचा प्रयत्न करायचे. त्यालाच म्हणतात करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती. अशा प्रकारे ते कार्य करायचे. फक्त जगताचं, लोकांचं कल्याण, जनतेचं कल्याण, दीनदुबळ्यांची सेवा, हेच त्यांचं ब्रीदवाक्य होतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. नुसतं परोपकार करायचा महाराज, देह कष्टवला हो त्यांनी, देह झिजवला, चंदनासारखा देह झिजवला महाराज. एकाच पायात चप्पल घालायचे, ते चिंधी पांघरायचे महाराज, गाळग्यानं पाणी प्यायचे, गाळग्यानं जेवायचे. काय सांगायचं तुम्हाला? शिक्षणाचं महत्व गाडगे बाबांनी त्या काळामध्ये सांगितलं. असं म्हणतात,
कुठंतरी एकाच्याकडे पत्र आलं आणि ते पत्र कोणाला वाचता येत नव्हतं म्हणून गावातल्या उच्चवर्णीयांकडे ते पत्र घेऊन गेलं आणि तो म्हातारा म्हणतो की माझ्या मुलाचं पत्र आहे, वाचून दाखवा. तो उच्चवर्णीय वाचून दाखवत नाही. तो म्हणतो की मला हे लाकडं फोडून दे. तो म्हातारा लाकडं फोडून देतो, पण पूर्णपणे लाकडं न फोडल्यामुळे पत्र वाचून दाखवत नाही. ते कोण गाडगे बाबा जातात आणि विचारतात, काय झालं रे? म्हणे असं असं आहे, माझ्या मुलाचं पत्र आलं, मला वाचता येत नाही म्हणून या महाराजांकडे पत्र वाचा म्हणून विनंती करतो. ते म्हणतात लाकडं फोडून द्या. मी फोडून दिले महाराज, पण आता मला यापेक्षा जास्त फोडता येत नाही. गाडगे महाराज विनंती करतात, महाराज द्या हो पत्र वाचून, मी देतो लाकडं फोडून. गाडगे बाबांनी सर्व लाकडं फोडून दिली, तरी सुद्धा त्यांनी पत्र वाचून दिलं नाही. शेवटी ते विनवणी करून राहिले. महाराज विनवणी तो म्हातारा विनवणी करतो. महाराज अहो ठीक आहे, पत्र वाचून दाखवू नका, पण एवढंच सांगा ना की माझा मुलगा कसा आहे, क्षेम कुशल आहे का? एवढं जरी सांगितलं तरी भरपूर झालं, पण तेही सांगायला कोणी तयार नव्हतं. गाडगे बाबांनी तिथूनच मंत्र घेतला की शिक्षणाशिवाय पर्याय नाही महाराज. म्हणून गाडगे बाबांनी शिक्षण संस्था सुद्धा त्या ठिकाणी शिक्षण संस्थेला सुद्धा बळ देण्याचं काम केलं. गाडगे बाबा मिशन सुरू झालं. असं सुद्धा वर्णन आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांची जे रयत शिक्षण संस्था आहे ना, त्याला सुद्धा गाडगे बाबांनी मदत केली. गाडगे बाबांनी अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. पंढरपूर, आळंदी सारख्या ठिकाणी गाडगे बाबांनी धर्मशाळा बांधल्यात, घाट बांधलेत. कीर्तनात जे काही कोणी पैसे द्यायचे ते सर्व समाजोपयोगी लावण्याचं कार्य गाडगे बाबांनी केलं. कीर्तन करायचे, कोणी जर पाया पडायला आलं महाराज, लोक पाया पडायला कोणी यायला लागले की त्या अगोदरच गाडगे बाबा कीर्तन संपता शेवटी निघून जायचे आणि कोणाला पाया पडू देत नसत. गाडगे बाबा म्हणायचे, अरे माझ्या काय पाया पडता, आई वडिलांची सेवा करा. माझ्या काय पाया पडता, अरे कोणाच्या पाया पडू नका, दीनदुबळ्यांची सेवा करा, चांगलं वागा, व्यसनं सोडा आणि खऱ्या अर्थानं तुम्ही चांगलं जगण्याचा प्रयत्न करा, असं गाडगे बाबा सांगायचे. असे समाज सुधारक, क्रांतिकारक आणि जनसामान्याला खरा मार्ग दाखवणारे संत जर कोणी असेल, कर्मयोगी संत कोणी असेल, तर अलीकडच्या काळामध्ये झालेले गाडगे बाबा आहेत. अशा या गाडगे बाबांचा आज पुण्यतिथी महोत्सव 20 डिसेंबर 1956 साली गाडगे बाबांनी आपला देह ठेवला आणि तोही अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे पेढी नदीच्या काठी महाराजांनी आपला देह ठेवला. आजही त्यांचं त्या ठिकाणी मंदिर आहे आणि त्यानंतर गाडगे बाबांचं स्मृती मंदिर म्हणून, समाज स्मृती मंदिर म्हणून अमरावती ते गाडगेनगरला सुद्धा ते मंदिर आहे. असे कर्मयोगी, खऱ्या अर्थानं संत असलेले, खऱ्या अर्थानं तोची साधू ओळखावा या कसोटीला उतरलेले आणि जनसामान्याच्या प्रश्नासाठी लढणारे, प्रबोधन करणारे, शिक्षणाचं महत्त्व सांगणारे, भेदाचं निर्मूलन करणारे, अनिष्ट प्रथेच्या विरोधात लढणारे, खऱ्या अर्थानं देवाचे भक्त असलेले, खरा देव ज्यांना समजला, खरे संत ज्यांना समजले आणि तेच खरे संत आणि खरे देव दिनदुबळ्यामध्ये पाहण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी ज्यांनी आपलं देह कष्टवला आणि तुम्हाला उपदेश केला, अशा गाडगे बाबांचे थोर उपकार आपल्यावर आहेत. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार, मद निरंतर जागविती, काय द्यावे ताशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव सोड. त्यांच्या चरणी फक्त नतमस्तक होणं एवढंच आपण करू शकतो आणि त्याने दिलेल्या मार्गावर चालणं हेच खऱ्या अर्थानं त्यांच्या ठिकाणी नतमस्तक होणं राहील. सहज बोलणे हितोपदेश करणीचा शिकविती, तुका म्हणे वस देणुचे चित्ती, तैसे जय जगी सांभाळीत. अशा प्रकारे साधू संतांनी आपला सांभाळ केला, आपल्याला आडराणीनं जाऊ देता खऱ्या अर्थाने चांगल्या मार्गावरती लावण्याचा प्रयत्न केला. गाडगे बाबा नसते महाराज तर खऱ्या अर्थानं आपली वाताहात झाली असती, पशुहत्या, व्यसन एवढ्या प्रमाणात वाढले असते. अधूनमधून अशा समाज सुधारकांनी, संतांनी खऱ्या अर्थानं जन्माला येऊन आपल्यावरती उपकारच केले. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार, अशा कर्मयोगी श्री संत गाडगे बाबांच्या चरणी आजची शब्द स्मरांजली, पुष्पांजली अर्पण करूया.
गाडगे बाबांना नमन करूया आणि इथेच थांबूया आणि त्यांच्या आवडीचं जे भजन आहे ते पुन्हा एकदा करू आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन चिंतन घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पण एकदा भजन करावं लागेल. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री संत गाडगे बाबा की जय. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री कनन माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की.